सकाळ मित्रांनो, तर जो काल रात्री आमचा जो मुक्काम होता 7व्या दिवसाचा मुक्तीधाम, तिथून आता आम्ही निघतोय आणि बघा अजून आपली पूर्ण तयारी करतात. पालखी पण अजून इकडेच आहे. वाजले किती आहे 7:52. अजून इकडेच पालखी आहे कारण हॉल जवळ आहे. आता भजन चालू आहे पालखी इथे. त्यात आपण सकाळचं बाबांचं दर्शन घेऊया, पालखीचं दर्शन घेऊया आणि थोडं भजनसुद्धा बघूया. चला, जय साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. भाऊचे फोड होते इथे. भाऊ कुठे फोड होते तुमचे? फोडली बघा, इकडे फोड होता तो काल फोडून घेतला त्याने. पण भाऊने जिद्द नाही सोडली. भाऊचं पहिलं वर्ष आहे. भाऊ लेट येतो पण चालतोय. भाऊ थांबत नाही कुठे जास्त. गाडीत वगैरे बसायचं नाव सुद्धा घेत नाही. जय साईनाथ.
निघाली बाहेर आता निघते इकडे हातावर का साईराम सोडा पालखी सोडा साईराम पालखी सोडा आयो आयो हमें देखा काय करते हैं साइड के दिलों को बघा आमचा रात्रीचा हा मुक्काम होता मुक्तिधाम मंदिर. बघा सगळे आपल्या आता पोरं निघायला सुरुवात झालेली आहे. साईराम चला दूध पाव खायला दूध पाव आता आता स्पॉन्सर हा चल 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 हा चला दूध पाव खायला तुझ्याकडून ना माझ्याकडून ठीक आहे. बघा मंडळाचे साईमय सकाळ साईमय सकाळ आपण आता मुक्तिधामला आलोय. बस माहिती आहे बस त्याचं सगळे आपल्या ग्रुपचे इकडे फोटो काढू आणि आता मग आपण आज चालायला सुरुवात करू. इकडे आबाबा आहे. साईराम 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 आपला फेवरेट दूध पावचा स्टॉल आलाय. साईराम साई पिया दूध पिया पालखी आत्ताच गेली का हा साईराम 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 जय साईराम जय साईराम. सगळे आता इकडे पडतील. दूध पावची लाईन चालू झालेली आहे इकडे. सेट आमचा खजिनदार दूध पाव मागून आजच्यासाठी नाव ठेवलं दूध पाव एवढी चेडिंग नाही तुझा मान आहे हा. मान आहे दूध तुझा मान आहे हा. काय पाण्याबरोबर देणार का संपत नाही. कितवा क्लास आहे पगार आहे. खरं बोल कितवा क्लास आहे कोणाला फाडला. स्पॉन्सर कोण आहे तुमचा. आमचा स्पॉन्सर आहे बबलू बबलू ड्रायव्हर आहे आमचा. हा बघा आमचा टेम्पोचा ड्रायव्हर आनंद शेठ ने आम्हाला सगळ्यात मागले बघा. आणि आमच्याकडे श्रीमंत आमच्याकडे आपण काय फुकटच खातो. बम बम डमरू वाले साईनाथ शिरडी वाले.
जोड़ी वाले। नमो पार्वती पते हर हर महादेव 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 बोले शंभो। आम्ही अजून आता सकाळचा आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे तिकडे आम्ही अजून पोचलो नाही, पण तिकडे आम्ही रात्रीचा कालचा जो मुक्काम होता तिकडे भजन चालू होतं, त्याच्यानंतर अजून पुढे आलो तिकडे सुद्धा सगळ्या पदयात्रेने भजन केलं। म्हणजे सायलीलामध्ये हा एक अनुभव आहे, तुम्हाला काही भेटो या ना भेटो पण भजन तुम्हाला भेटणारच भेटणार। त्यामुळे बोलतात भजनाची रासलीला सायलीला। म्हणूनच खरंच या वज्रमंडित राजा पालखीला हे ह्याच्यामुळेच संबोधलं जातं की भजनाची रासलीला म्हणजे खरंच सायलीला आहे। जय साईनाथ जय साईनाथ। बुला लो हमें भी भोलेनाथ, बुला लो हमें भी भोलेनाथ, ओ महाकाल भोलेनाथ। बाबा नंदी पर बैठे हैं, जाने चलो भूत गणे चले हैं। पाऊस का अजून थांबायचं नाव नाही घेतं बघा, अर्धा तास झाला पाऊस जोरदार चालू आहे आणि सगळे अडकलो आहे। अर्धे पदयात्री पुढे अडकले, अर्धे पदयात्री पाठी अडकले, आम्ही इथे बसले बघा। आम्ही इथे थांबलो मागापासून अर्धा तास झाला, आम्ही इथेच थांबलोय। काय काय नक्की काय कळत नाही, सीझन वेगळा चालू आहे, पाऊस पडतोय काय आणि काय। आता पूर्ण रस्ता ओला झाला आणि त्यात आम्ही घातलेत व्हाईट अँड व्हाईट कपडे, तर पूर्ण कपड्यांची पण वाट लागणार। जेवायला जायला भेटतं की नाही काय माहिती मुक्कामापर्यंत तरी। पूर्ण रस्ता चिखलाच आहे म्हणून हा बघा आमच्या मित्राची ड्रेसिंग बघा, हा बघा शेवट डबा। पावसामुळे आम्ही शेवट डबा झालो, नाही तर आम्ही पुढे होतो। पावसामुळे लय थांबायला लागला आम्हाला। आता कुठे जाऊन पाऊस तो थांबलाय। साईराम चला साईराम चला। चला साईराम। हे गाडी एक्सप्रेस हायवेवरती। हा बघा हा आमचा दुपारचा मुक्काम होता तो, इकडे पालखी थांबलेली होती पण बघा आता कायच नाही पालखी तिकडे आल्या, सगळे तंबू वगैरे जे बांधले होते सगळे निघाल्यात आणि आम्ही आता पोचले बघा। आमचा अवतार बघा। साईराम पालखी आली पाठवून
हा आणि आमच्या नागोबाची पॅन्ट बघा चिखलाने माखली आहे पूर्ण. आंघोळ नाही केली आज. आम्ही काल नाशिक मधनं सॉक्स घेतला, मला एक छोटा एक मोठा दिला. आता काय करू? काढून फेकून दे मग. एका सॉक्सने चालायला हे काटे लागतील. आली बघे पाय 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पाय पाय येशील शिर्डीला अरे वेड्या पाय पाय येशील शिर्डीला ज्यांनी ज्यांनी केली वारी नांदती सुखाने आज घरी पाय पाय येशील शिर्डीला अरे वेड्या पाय पाय येशील शिर्डीला अरे वेड्या पाय पाय येशील शिर्डीला साईलीला उघड्या डोळ साई बाबाची शिलिंग म्हणतात मला साई बाबाची शिलिंग म्हणतात मला बाबाच्या लाडकी साई बाबाची शिलिंग म्हणतात मला लाडकी साई बाबाची शिलिंग म्हणतात मला. चला तर भावांनो आता आपण इकडून सिन्नर घाट चालायला चालू करतोय आता. आणि आता आपल्याजवळ सगळी पोरं आहेत. 2 वाजले किती? 9 वाजले भावांनो. 9 वाजले आणि आम्ही आता सिन्नर घाट पूर्ण अंधार आहे. सिन्नर घाटात पूर्ण अंधार आहे. निघून आम्ही आता चालायला सुरुवात करतो. बघा आपला पूर्ण ग्रुप आपल्या सोबत आहे. बोला जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. सिनियर वाले साईराम अँडी बुवा जय साईनाथ. जय साईनाथ. तर आता आम्ही रात्रीचा मुक्काम आहे आमचा तिथे अजून आम्ही पोचलो नाही. तर आम्हाला तिकडे अजून हॉल्ट आमचा पुढे गेला आहे. अजून 2 किलोमीटर आमचा हॉल्ट पुढे आहे. म्हणून आम्ही इकडे चालत होतो. आम्हाला भूक पण लागलेली. तिथे सगळं बंद झालं. फक्त या आईंचं फक्त हॉटेल चालू होतं. तिथे आम्ही आमचे पहिले राज चौके वगैरे सगळे इथे बसलेले खायला. तर ते बोलले की इकडे मिसळ चांगली भेटली. म्हणजे बघा आपला पूर्ण ग्रुप इकडे मिसळपाव खायला बसला. ते बघा सगळे लाईनीत बसले आणि यांची मिसळ म्हणजे एक नंबर आहे. सगळ्यांना आवडली. बघा सगळ्यांना बाकी तुमची मिसळपाव खाण्यासाठी तुमचा ॲड्रेस सांगा. म्हणजे आमचे जे साई भक्त आहेत पदयात्री आहेत ज्यांना रात्रीचं यायला जर प्रॉब्लेम झाला लेट झालं तर तुमचं इथे येतील असे खायला. एक आमचं सिन्नरमधील गणेश पेठ येथील शिवाजी चौक येथे हॉटेल आहेत. आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही 24 तास सेवा देऊ शकतो. वा. पण आम्हाला डिपार्टमेंटच्या आज्ञेमुळे आम्ही थोडंफार वेळेच्या तुम्हाला सहकार्य करू. नाही ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही 24 तास अवेलेबल आहे ही मेन म्हणजे चांगली गोष्ट आहे. कारण सगळे दुकान बंद आहे तिथे लाईन. कुठल्याही म्हणजे ज्याला ज्या वेळेस भूक लागेल अशा वेळेस आम्हाला आवाज दिल्यास आम्ही त्यांची जेवणाची सोय करतो. खरंच जेवणाची सोय सगळ्यांची एक नंबर केल्या. बघा मग दाखवते बघा मिसळपाव बघाय बघा. सगळं साई भक्तांना सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केला. सगळ्यांना जे पाहिजे ते बोलले साईराम साईराम साईमय रात्र. तर आता आपण पुढे आपला जो मुक्काम आहे तिकडे आता आपण जायला तयारी करूया. चला साईराम. हा बघा हाच तो हॉटेल आहे. बघा सगळे दुकान इकडे बंद आहेत आणि आज फक्त या आईंचाच फक्त एक हॉटेल आम्हाला ओपन भेटला.
कुठे गेले भाई एकटाच आणला